शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं केला जातोय। सांगितलं जातंय या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींनी कमालीचा वेग घेतल्याचं देखील एका बाजूला पाहायला मिळतंय, तर उद्धव सेनेचे बंडखोर खासदार शिंदेंच्या सेनेमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे। उद्धव सेनेतील खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे। तसा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट येथील एका बड्या नेत्यानं केलेला आहे। तर तुतारीमधील 5 खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक आहे असं म्हणत पक्षप्रवेशाची तारीखही सांगून टाकलेली आहे। सविस्तर पाहूयात। ठाकरेंच्या सेनेनंतर आता शरद पवार गटाला धक्का। तुतारीचे 5 खासदार घड्याळ हाती बांधणार। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा दावा। सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास वाढलाय। माजी खासदार आमदार आल्यावर आता आजी खासदार आमदार आमच्या पक्षात येण्यास इच्छुक असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्माराव बाबा आत्राम यांनी आमचा पक्ष आता मजबूत होत असून माजी खासदार आमदार आमच्या पक्षात आले आणि आता आजी खासदार आमदारही येऊ शकतात, त्यात काही अडचण येईल। पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकानं काम केलं पाहिजे असा दावा आत्राम यांनी केला आहे। आम्ही ऑपरेशन वगैरे काही करणार नाही, ऑपरेशन तुतारीवालेच करतील। तुतारीचे 5 खासदार आमच्या पक्षात येऊ शकतात। सगळ्यांना काम करायचंय, पुढे निवडून यायचं असेल तर त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे। सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास वाढलेला असल्याचं आत्राम यांनी सांगितलंय। पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार फुटणार असल्याचं तथ्यहीन वक्तव्य डुप्लिकेट एनसीपीचे नेते बाबा आत्राम यांनी केलंय। हे वक्तव्य पूर्णतः निराधार आहे। बाबा आत्राम यांची मुलगी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहे। आत्राम यांनी आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवावं आणि मग आमदार खासदार फोडण्याच्या वार्ता कराव्या असं प्रत्युत्तर शरद पवारांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी दिलंय। मला बाबा आत्राम यांना हे सांगायचं आहे, ओ बाबा, तुम्ही स्वतःची पोरगी सांभाळू शकला नाही। तुमची पोरगी आमच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर तुमच्या विरोधात लढली, बापाच्या विरोधात लढली। त्याच्यामुळे बोलताना बाबा आत्रामनी थोडं तारतम्य ठेवावं। सध्याच्या राजकारणामध्ये पळवापळवीचे सत्र जोरदार सुरू आहे। ठाकरे यांच्या शिवसेनेला दुसऱ्यांदा खिंडार पडल्यानंतर आता शरद पवारांचा गड काबीज करण्यासाठी सत्ताधारीच नेते सज्ज झाले। काही दिवसात आता काँग्रेसचे नेतेही फुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसचे नेते आमदारांना फोडण्यासाठी कोणतेही ऑपरेशन राबवायची गरज नाही। अस्वस्थ असलेले नेते आपसूक सत्तेकडे येतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन किती वळणं येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।